मागच्या वेळेस आपण क्लास इन्सेक्टापर्यंत आलो होतो. आता हा क्लास तिसरा आहे, क्लास इन्सेक्टा. आर्थ्रोपोडा फायलम आपण बघतोय. ह्या आर्थ्रोपोडाचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलं की जॉईंटेड बॉडी किंवा जॉईंटेड अपेंडेजेस. ज्या प्राण्यांचे हात पाय किंवा इतर अपेंडेजेस हे जोडलेले असतात, एकमेकांना जोडलेले असतात, त्यांना आपण आर्थ्रोपोडाचे फायलमचे ॲनिमल्स असं म्हणतो. म्हणजे आर्थ्रोपोडा इज जॉईंटेड अपेंडेजेस असं आपण आर्थ्रोपोडाचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर सांगतो. बरोबर. तर त्या आर्थ्रोपोडामध्ये आपण जे वेगळे वेगळे क्लास पाहिले, अरॅक्निडा, नंतर इन्सेक्टा वगैरे, तर त्यातला हा सगळ्यात मोठा क्लास आहे. पूर्ण प्राणी जगतामध्ये हा क्लास मोठा आहे, इन्सेक्टा. इन्सेक्ट हे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळतात. इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा इन्सेक्ट हे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात. आणि इन्सेक्ट हे सगळ्या हॅबिटॅटमध्ये आढळतात. म्हणजे टेरेस्ट्रियल आहे, ॲक्वेटिक आहे, आर्बोरियल आहे, फॉसोरियल आहे, कर्सोरियल आहे. सगळ्या ठिकाणी इन्सेक्ट असतात. पाण्यात, पाण्याच्या खाली, पाण्याच्या वर, पाण्याच्या मध्ये, झाडाच्या ढोलीमध्ये, झाडाच्या कातडीमध्ये, झाडाच्या पानांवर, झाडाच्या फळात, झाडाच्या बियामध्ये, फळाच्या बियांमध्ये, पिकांवरती, घरामध्ये साठवलेल्या धान्यामध्ये, नंतर फर्निचरमध्ये, भिंतीमध्ये, घरातल्या जमिनीमध्ये, सगळ्या ठिकाणी इन्सेक्ट राहतात. इन्सेक्ट नाही अशी कुठलीही जागा नाही आहे. आणि इन्सेक्ट हे जे प्राणी आहे हे पूर्ण प्राणी जगतामध्ये सगळ्यात जास्त आहे. खूप मोठा हा क्लास आहे इन्सेक्टा. आणि मागच्या वेळेस तुम्हाला मी शेवटी सांगितलं आहे की इन्सेक्ट कोणाला म्हणायचं, जे 6 पायांचे प्राणी असतात त्यांना इन्सेक्ट असं म्हणतात. इन्सेक्टला मराठीमध्ये कीटक असं पण म्हणतात. तर या क्लास इन्सेक्टाचे डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आता आपण पाहूया. बॉडी ही हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन अशा 3 भागाने बनलेली असते. बॉडीमध्ये हेड असतं, थोरॅक्स असतं आणि ॲब्डोमेन असतं. ॲब्डोमेन आणि हेडच्या मध्ये थोरॅक्स असतं. थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग आणि ॲब्डोमेन म्हणजे पोटाचा भाग. ओके. हेड म्हणजे डोकं तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. सो 3 भागामध्ये इन्सेक्टची बॉडी ही डिव्हाइड झालेली असते, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. हेडमध्ये 6 सेगमेंट असतात, ते एकमेकांमध्ये फ्यूज झालेले असतात. थोरॅक्समध्ये 3 सेगमेंट असतात, ते पण आपल्याला असे वेगळ्या वेगळे दिसतात. काही ठिकाणी वेगळे असतात, काही ठिकाणी एकदम जोडलेले असतात. आणि ॲब्डोमेनला साधारणपणे 11 सेगमेंट असतात इन्सेक्टमध्ये. ओके. सो हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन हे सेगमेंटने बनलेले असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेगमेंट्सने बनलेले असतात. इन्सेक्टच्या वरच्या सेगमेंटला टर्गम म्हणतात आणि खालच्या सेगमेंटला स्टर्नम म्हणतात. ओके. इन्सेक्टचा अभ्यास करण्याची एक सेपरेट अशी ब्रांच आहे, तिला एंटोमॉलॉजी असं म्हणतात. एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्र. ओके. हेड जे याच्यामध्ये एक पेअर असतो कंपाऊंड आयचा, एक पेअर अँटेनाचा असतो आणि एक पेअर मॅन्डिबल्सचा असतो. हेडवरती कोणते कोणते अपेंडेजेस असतात ते आपण पाहतोय. 2 पेअर मॅक्सिली असतात हेडवरती. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट हेड. माउथ पार्ट जर बघितले तर वेगळ्या वेगळ्या इन्सेक्टमध्ये वेगळ्या वेगळ्या फीडिंग हॅबिटनुसार माउथ पार्ट वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येक इन्सेक्टमध्ये. थोरॅक्सवरती 3 पेअर असतात जॉईंटेड लेग्सचे आणि 1 ते 2 पेअर असतात विंग्सचे. ओके. रेस्पिरेशन हे ट्रकियाने होतं किंवा स्पायरॅकल्सने होतं. रेस्पिरेशन हे कशाने होतं? ट्रकिया किंवा रेस्पिरेशन हे कशाने होतं? ट्रकिया किंवा स्पायरॅकल्सने होतं. स्पायरॅकल्स इन्सेक्टची जी बॉडी असते त्या इन्सेक्टच्या बॉडीच्या साईडला म्हणजे लॅटरल पोर्शनला, त्या लॅटरल पोर्शनला हे स्पायरॅकल्स प्रेझेंट असतात. ओके. आणि हे जे स्पायरॅकल्स असतात या स्पायरॅकलला ट्रकिया जोडलेल्या असतात. ट्रकियाला विंड पाईप असं म्हणतात. कॉमन नेम त्याचा ट्रकियाचं विंड पाईप आहे. त्या पाईपमधून हवा जाते. तर स्पायरॅकलमधून ते इन्सेक्ट हवा आतमध्ये घेतात, ट्रकियामधून ती पूर्ण बॉडीमध्ये ती हवा फिरते आणि मग त्या स्पायरॅकलमधनं ती हवा परत बाहेर पडते.
ओके, सो याला रेस्पिरेशन म्हणतात. इन्सेक्टचं रेस्पिरेशन हे स्पायरॅकल किंवा ट्रकियामधनं होत असतं. हे युनिसेक्शुअल आहे इन्सेक्ट, म्हणजे एका ॲनिमलमध्ये एकच सेक्स असतो, म्हणजे एक तर मेल नाही तर फिमेल. ओके, एका इन्सेक्टचं एकच सेक्स असतो, म्हणजे एक तर मेल असतो नाही तर फिमेल असतो, असं म्हणजे मेल फिमेल वेगळ्या वेगळ्या असतात. ॲनिमलमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की काही ॲनिमल असे आहेत, फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन हे दोघंही प्रेझेंट असतात. यांना आपण हार्मोफ्रोडाईट असं म्हणतो. तर हार्मोफ्रोडाईट हे इन्सेक्टमध्ये सापडत नाही. हे युनिसेक्शुअल ॲनिमल असतात, म्हणजे एकच सेक्स असतो, मेल असतो नाही तर फिमेल असतो. सो इन्सेक्ट हे युनिसेक्शुअल ॲनिमल आहे. त्यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन असतं, म्हणजे कॉप्युलेशन होतं आणि कॉप्युलेशनने मेल स्पर्म्स जे आहेत ते फिमेलच्या बॉडीमध्ये टाकले जातात आणि मग फिमेल फर्टिलाइज्ड एग ले करते. ओके, सो इंटरनल फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये असतं. आणि इन्सेक्टमध्ये डेव्हलपमेंट ही मेटामॉर्फोसिसमुळे होते. मेटामॉर्फोसिस त्यांच्यामध्ये होतं. आता मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर शरीराच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस चेंज होण्याचा प्रकार म्हणजे मेटामॉर्फोसिस. ओके, मेटामॉर्फोसिसमध्ये पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस न्यू यंग ले होतो किंवा ज्यावेळेस नवीन प्राणी जन्म घेतो, तर नवीन प्राणी जो असतो तो सेम टू सेम त्या ॲनिमल सारखा नाही दिसत. तर पहिल्यांदा एग असतो, मग एग पासून लार्व्हा निघते, लार्व्हापासून प्युपा असते, प्युपा नंतर मग अडल्ट तयार होतो. याला म्हणतात मेटामॉर्फोसिस. म्हणजे शरीराच्या वाढीच्या अवस्था असतात. ओके, जसं गाईचं पिल्लू जे असतं ते गाईसारखं दिसत असतं, किंवा हत्तीचं पिल्लू हे हत्तीसारखं दिसत असतं. डायरेक्ट हत्तीला जे पिल्लू होतं ते हत्तीसारखं दिसत असतं. तर असं डायरेक्ट पिल्लू याच्यामध्ये होत नाही. जर शरीराच्या वाढीच्या अवस्था असतात त्याला आपण मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. हे मेटामॉर्फोसिस जे आहे, त्या मेटामॉर्फोसिसमध्ये जे कम्प्लीट मेटामॉर्फोसिस ज्याच्यामध्ये असतं, तर त्यामध्ये त्या प्राण्यांमध्ये पहिल्यांदा एग येतो, म्हणजे अंड असतं. त्या अंड्यापासून अळी बाहेर पडते, त्याला आपण लार्व्हा म्हणतो. त्या लार्व्हाचं पोषण होतं खूप, आणि मग त्या लार्व्हापासून प्युपा तयार होतो, त्याला आपण कोश म्हणतो मराठीमध्ये. ओके, आणि त्या कोशापासून मग नंतर अडल्ट बाहेर पडतो, त्याला आपण काय म्हणतो, अडल्टला प्रौढ कीटक बाहेर पडतो. तर तो प्रौढ कीटक जो असतो हा त्या कीटकासारखा दिसत असतो. बाकी एग, लार्वा, प्युपा हे त्या कीटकासारखे दिसत नसतात. याला म्हणतात मेटामॉर्फोसिस, म्हणजे शरीराच्या वाढीच्या अवस्था. ओके, सो हे या इन्सेक्टमध्ये दिसतं, मेटामॉर्फोसिस असतं इन्सेक्टमध्ये. आता हा जो इन्सेक्टा क्लास आहे, याचे 2 सब क्लासेस पडतात, अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. ओके, तर पहिल्यांदा आपण पाहू अपटेरिगोटा किंवा अमेटाबोला. अपटेरिगोटाला अमेटाबोला असं पण नाव आहे दुसरं. तर क्लास इन्सेक्टाचा सब क्लास 1 अपटेरिगोटा. ओके, याचे कोणते कॅरेक्टर्स आहेत, तर याचे कॅरेक्टर्स खाली दिल्याप्रमाणे बघा. हे प्रिमिटिव्हली विंगलेस इन्सेक्ट आहे. ओके, म्हणजे ह्या ज्या किडे आहेत, हे जे किडे आहेत अपटेरिगोटामध्ये, यांना पंख नसतात, विदाऊट पंख असतात, म्हणजे विदाऊट विंग्स, त्यांना पंख नसतात. ॲब्डॉमेन जी आहे याच्यावरती सरसाय असतात आणि स्टाईल असतं, स्टाईल लाईक अपेंडेजेस असतात याच्यावरती ॲब्डॉमेनवरती. ओके, याच्यामध्ये लहान किंवा मेटामॉर्फोसिस याच्यामध्ये आढळून येत नाही, फार कमी असतं किंवा मेटामॉर्फोसिस नसतंच यांच्यामध्ये. अपटेरिगोटामध्ये मेटामॉर्फोसिस जवळजवळ नसतं. आणि ह्या अपटेरिगोटाचे वेगळ्या वेगळ्या ऑर्डर्स पडतात. तर पहिली ऑर्डर आहे त्यातली प्रोटुरा.
या प्रोटुरामध्ये ॲब्डॉमेन जी आहे याला 11 सेगमेंट असतात आणि त्याच्यावरती टेल्सन असतं. ओके, याच्यामध्ये अँटिना नसते, याच्यामध्ये आईज असतात, ट्रू आईज असतात आणि याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस पण दिसून येतं. याचं एक्झाम्पल आहे सेरेंटुलस. हा एक ॲनिमल आहे सेरेंटुलस. ओके, सो ॲब्डॉमेन जी आहे त्या ॲब्डॉमेनमध्ये 11 सेगमेंट आहेत. ओके, आणि टेल्सन असतं. तर ही झाली ऑर्डर प्रोटुरा. नाव सेकंड ऑर्डर कोलेम्बोला. या कोलेम्बोलामध्ये जे इन्सेक्ट असतात त्यांना आईज नसतात, ट्रकी नसते, माल्फिजियन टिब्युल्स नसतात आणि मेटामॉर्फोसिस पण नसतं. ओके, माउथ पार्ट्स त्यांचे च्युईंग किंवा सकिंग टाईप असतात, म्हणजे अन्न घेतल्यावरती ते असं चावतात ते आणि नंतर सक करून घेतात, शोषून घेतात. सो माउथ पार्ट्स त्यांचे च्युईंग आणि सकिंग टाईप आहे. नंतर ॲब्डॉमेन याची 6 सेगमेंटेड आहे, म्हणजे 6 सेगमेंट दिसतात त्याच्यामध्ये. ॲब्डॉमेनमध्ये 6 सेगमेंट असतात आणि त्याच्यामध्ये स्प्रिंगिंग ऑर्गन असतं. ओके, याचं एक्झाम्पल आहे स्प्रिंगटॅलिस किंवा अकोरुटस किंवा स्प्रिंगटॅलिस अशी याची हे आहे एक्झाम्पल्स आहे कोलेम्बोलाचा. ऑर्डर कोलेम्बोलाचं एक्झाम्पल आहे स्प्रिंगटॅल्स आणि अकोरुटस. नाव तिसरी ऑर्डर थायसान्युरा. ह्या ऑर्डरमध्ये बॉडीवरती मायन्यूट सिल्व्हरी स्केल्स असतात. स्केल्स म्हणजे खवले असतात. ओके, छोटे छोटे एकदम असतात, बारीक, मायन्यूट म्हणजे बारीक असतात आणि सिल्व्हर कलरचे असतात बॉडीवरती. अँटिनी जी आहे त्यांची लॉंग असते. नंतर च्युईंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात याच्यामध्ये. ॲब्डॉमेनवरती 11 सेगमेंट असतात, त्याला लॉंग सरसाय असतं आणि टेल्सन असतं थायसान्युरामध्ये. ओके, याचं एक्झाम्पल आहे लेपिस्मा. हे आपल्याला दिसतं सिल्वर फिश, याचं नाव आहे, कॉमन नेम सिल्वर फिश आहे, लेपिस्मा. हा किडा पुस्तकांमध्ये आढळतो, तुम्ही बघा. जर जुने पुस्तकं बघितले किंवा लायब्ररीमध्ये तुम्ही ज्यावेळेस पुस्तकं बघत असता तर त्या पुस्तकांमध्ये हा लेपिस्मा असतो, म्हणजे सिल्वर फिश असतो आणि तो सिल्वर फिश आपल्याला दिसून येतो पुस्तकांमध्ये. तर तो ऑर्डर थायसान्युराचा आहे. ठीक आहे, सो ह्या 3 ऑर्डर ज्या आहे ह्या कशामध्ये होत्या? अपटेरिगोटामध्ये 3 ऑर्डर होत्या या, प्रोटुरा, कोलेम्बोला आणि थायसान्युरा. नाव सबक्लास 2. दुसरा सबक्लास. या सबक्लासमध्ये या सबक्लासचं नाव आहे टेरिगोटा. ओके, किंवा याला मेटाबोला असं पण म्हणतात. हा जरा ॲडव्हान्स आहे पहिल्या सबक्लासपेक्षा. टेरिगोटा किंवा मेटाबोला असं याचं नाव आहे. याच्यामध्ये विंगड इन्सेक्ट असतात, म्हणजे टेरिगोटाचे सगळे जे इन्सेक्ट आहे त्यांना पंख असतात आणि काही मध्ये नंतर ते पंख गळून जातात किंवा लॉस्ट होऊन जातात. याच्यावरती ॲब्डॉमिनल अपेंडेजेस नसतात, फक्त सरसाय असते. बाकीचे ॲब्डॉमिनल अपेंडेजेस यांच्यावरती दिसून येत नाही. मेटामॉर्फोसिस यांचं कम्प्लीट असतं किंवा इनकम्प्लीट, दोघंही प्रकारच्या मेटामॉर्फोसिस याच्यामध्ये आढळतात. याचे 2 डिव्हिजन आहे, ऑर्डर नाही आहे, डिव्हिजन आहे. अपटेरिगोटाच्या 2 डिव्हिजन आहे, एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. ओके, तर आता पहिल्यांदा आपण पाहू एक्झोप्टेरिगोटा. याला हेट्रोमेटाबोला असं म्हणतात. एक्झोप्टेरिगोटाला हेट्रोमेटाबोला. याच्यामध्ये विंग्स जे आहेत ते एक्सटर्नली डेव्हलप झालेले असतात, बर्ड सारखे असतात. ते थोरॅक्सवरती बर्ड उगवते आणि त्या बर्डपासून मग विंग्स डेव्हलप होतात. ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस असतं याच्यामध्ये. यंग स्टेजेस जे आहेत त्याच्यामध्ये निम्फ्स असतात. ओके, आणि निम्फ नंतर मग अडल्ट तयार होतो. याच्या डिव्हिजन जी आहे ही एक्झोप्टेरिगोटा, याच्या ऑर्डर ज्या पडतात त्या ऑर्डर आता खालीलप्रमाणे. पहिली ऑर्डर आहे ऑर्थोप्टेरा. ओके, ऑर्थोप्टेरामध्ये 2 पेअर विंग्सचे असतात. ते विंग स्ट्रेट असतात
लेदरी असतात, चामड्यासारखे. फोर विंग्स जे आहेत ते चामड्यासारखे दिसतात. हँड विंग्स जे आहेत ते मेम्ब्रानस असतात आणि ते फोल्डेड कंडिशनमध्ये रेस्टिंग कंडिशनमध्ये फोल्डेड असतात. ओके. नाव माउथ पार्ट्स यांचे च्युईंग टाईप असतात. प्रोथोरॅक्स यांचं लांब असतं. हँड लेग्स हे जम्पिंगसाठी डेव्हलप झालेले असतात. मागचे पाय, हँड लेग्स म्हणजे मागचे पाय हे उडी मारण्यासाठी डेव्हलप झालेले असतात याच्यामध्ये, ऑर्थोप्टेरामध्ये. याचं एक्झाम्पल आहे रोमॅलियानल, नंतर पॅसिलोसेरास म्हणजे ग्रास हॉपर. ग्रास हॉपर हे ऑर्थोप्टेरामध्ये येतात. नंतर पेरीप्लॅनेटा म्हणजे कॉकरोच म्हणजे झुरळ, हे झुरळ सुद्धा ऑर्थोप्टेरामध्ये येतं. नंतर मॅन्टिस, प्रेइंग मॅन्टिस असं तो समोर हात जोडलेला जो किडा असतो एक हिरव्या कलरचा लांब लचक, तर तो मॅन्टिस जो येतो ऑर्थोप्टेरामध्ये येतो. सो झुरळ, ग्रास हॉपर आणि मॅन्टिस हे ऑर्थोप्टेराचे उदाहरणं आहेत. नाव ऑर्डर सेकंड आयसोप्टेरा. ह्याच्यामध्ये 2 पेअर असतात विंग्सचे आणि ते फ्लॅट असतात पाठीवरती किंवा विंगलेस इन्सेक्ट मध्ये ते दिसून येतं. 2 पेअर असतात विंग्सचे आणि ते फ्लॅट असतात, पाठीवरती फ्लॅट असे धरलेले असतात. किंवा काही विंगलेस इन्सेक्ट पण आहे याच्यामध्ये. आयसोप्टेरामध्ये काही इन्सेक्टला विंग्स नाही आहेत. सो यांच्यामध्ये आयसोप्टेरामध्ये च्युईंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात. म्हणजे ते अन्न जे आहे ते चावतात, चावून त्याचा लगदा बनवतात आणि मग खातात, म्हणून च्युईंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स याच्यामध्ये आढळून येतात. याच्यामध्ये सोशल इन्सेक्ट आहे. बऱ्याचशा कास्ट याच्यामध्ये दिसतात. आयसोप्टेरामध्ये सोशल इन्सेक्ट असतात. त्या सोशल इन्सेक्टमध्ये कास्ट असतात. म्हणजे सोशल इन्सेक्ट म्हणजे कोणते, जे खूप मोठ्या मोठ्या ग्रुपने राहतात ते. फॉर एक्झाम्पल वाळवी है ना, वाळवी असते तर ती कशी ग्रुपने राहते. किंवा काही प्रकारच्या मुंग्या असतात त्या. तर याचा एक्झाम्पल आहे टर्माइट. टर्माइट म्हणजे वाळवी, त्याला पांढऱ्या मुंग्या असं पण म्हणतात, व्हाईट अँट. तर हे आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे, ऑर्डर आयसोप्टेरा. याचं एक्झाम्पल आहे टर्माइट. टर्माइट म्हणजे वाळवी. ओके. नाव तिसरी ऑर्डर डर्मॅटोप्टेरा, डर्मॅप्टेरा. ओके. ऑर्डर 3 डर्मॅप्टेरा. तर याचे 4 विंग्स जे आहेत ते स्मॉल असतात. नंतर लेदरी असतात. हँड विंग्स याचे लार्ज असतात, सेमी सर्क्युलर असतात. म्हणजे 4 विंग्स म्हणजे पुढचे पंख आणि हँड विंग म्हणजे मागचे पंख. तर पुढचे पंख हे स्मॉल असतात डर्मॅप्टेरामध्ये. नंतर लेदरी असतात चामड्यासारखे आणि मागचे जे पंख आहेत ते मोठे असतात आणि सेमी सर्क्युलर असतात, म्हणजे साधारणपणे गोल असतात. ओके. याच्यामध्ये च्युईंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स असतात. डर्मॅप्टेरामध्ये च्युईंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात. फोरसेप्स सारख्या सरसाया असतात. फोरसेप म्हणजे काय, चिमटा, चिमट्यासारख्या सरसाया दिसतात. ॲब्डॉमेनच्या टिपवरती, शरीराच्या मागच्या बाजूची सगळ्यात ॲब्डॉमेन असते आणि ॲब्डॉमेनच्या टोकावरती सरसाया दिसतात फोरसेप सारख्या, म्हणजे पकडीसारख्या. ह्या ऑफेन्स आणि डिफेन्ससाठी वापर त्यांचा होतो या सरसायाचा. याचं एक्झाम्पल आहे फोर्सिक्युला म्हणजे इयरविक. ओके. हा पण किडा आपल्याला दिसतो बघा, ब्राऊन कलरचा असतो, डार्क ब्राऊन कलरचा मोठा असा जाड किडा असतो डर्मॅप्टेराचा, फोर्फिक्युला. त्याला इयरविग असं म्हणतात. नेटवरती हे शब्द टाकून बघा आणि त्याचे चित्र तुम्हाला दिसतील. त्या चित्रांचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल की बुवा फोर्फिक्युला कोणता आहे, इयरविग. या सगळ्या इन्सेक्टचे नावं जे ते गुगलमध्ये टाकायचे आणि गुगलमधून त्याची फिगर पाहायची. त्या फिगरवरून तुम्हाला कळेल की तो इन्सेक्ट कोणता आहे ते. ओके. असा तुम्हाला होमवर्क म्हणून मी घरी देतोय, तो ते तुम्ही करा. आणि प्रत्येक किडे जे त्या किड्याचं क्लासिफिकेशन लिहायचं आणि त्या किड्याचं नाव लिहायचं आणि त्या किड्याचं चित्र लिहायचं. ओके. आणि असे शीट बनवून सबमिट करायचे. नाव
चौथी ऑर्डर इफिमेरोप्टेरा. याच्यामध्ये मेम्ब्रेनस विंग्सचे 2 पेअर असतात. फोरविंग हे लॉंगर असतात आणि ट्रँग्युलर असतात आणि हँडविंग जे ते स्मॉलर असतात किंवा राऊंडेड असतात. ओके. मेम्ब्रेनस विंग्स 2 पेअर असतात याच्यामध्ये. त्याच्यामध्ये फोरविंग्स हे लॉंगर असतात आणि ट्रँग्युलर असतात. ओके. आणि फोरविंग्स म्हणजे पुढचे पंख हे लांब असतात आणि त्रिकोणी आकाराचे असतात आणि मागचे पंख जे ते छोटे असतात आणि गोल असतात. याच्यामध्ये माउथ पार्ट्स जे अडल्ट्सचे ते व्हेस्टिजियल आहे. व्हेस्टिजियल म्हणजे जवळपास नष्ट झालेले असतात. निम्फला जे आहे निम्फला मॅन्डिब्युलेट टाईपचे माउथ पार्ट्स असतात. मॅन्डिब्युलेट टाईप म्हणजे त्या माउथ पार्टने तो कट करू शकतो, अन्नाचे तुकडे करू शकतो. तर दॅट इज मॅन्डिब्युलेट टाईप. ॲबडामेन वरती लॉंग सरसाय असते आणि कॉडल फिलामेंट असतं. ओके. ॲबडामेन वरती लॉंग अशी सरसाय असते आणि कॉडल फिलामेंट दिसतं. याचं एक्झाम्पल आहे इफिमेरा, याला मे फ्लाय कॉमन नेम आहे. 5वी ऑर्डर ओडोनॅटा. ओडोनॅटा ह्या ऑर्डरमध्ये जे इन्सेक्ट असतात त्यांना मेम्ब्रेनस विंग असतात, म्हणजे मेम्ब्रेनने बनलेले असतात. ते असं ट्रान्सपरंट असतं ते मेम्ब्रेन. 2 पेअर असतं. ह्या ऑर्डरमध्ये मेम्ब्रेनस विंग्स दिसतात. 2 पेअर असतात त्याचे. यांचे आय खूप मोठे असतात, डोळे खूप मोठे असतात. यांच्यामध्ये च्युईंग टाईपचे माउथ पार्ट दिसतात ओडोनॅटामध्ये. याचं एक्झाम्पल आहे ड्रॅगन फ्लाय, डॅमसेल फ्लाय. हे ओडोनॅटाचं एक्झाम्पल आहे. नाव ऑर्डर 6 प्लेकोप्टेरा. ही 6 नंबरची ऑर्डर आहे. याच्यामध्ये 2 पेअर दिसून येतात. प्लेकोप्टेरामध्ये मेम्ब्रेनस विंग्सचे 2 पेअर असतात. हे मेम्ब्रेनस विंग बॉडीपेक्षा जास्त लांब असतात. प्लेकोप्टेरामध्ये बॉडीपेक्षा लांब मोठे पंख असतात एकदम. मेम्ब्रेनस असतात म्हणजे ट्रान्सपरंट असतात ते. यांची अँटिनी लॉंग असते. याच्यावरती च्युईंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात. च्युईंग टाईप म्हणजे ते चावून चावून खाता अन्न. तर जे चावून चावून खाणारे असतात त्यांना च्युईंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात. नाव याचे जे नायड्स आहेत याच्यामध्ये ट्रॅकियल गिल्स असतात. ओके. नायड्स याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेल किंवा आपण पाहूया तो अर्थ. नायाड्स जे आहेत हे ट्रॅकियल गिल्स त्याला असतात नायाड्सला. तर पाहू आपण नायाड्स म्हणजे काय. NAIADS. ह्या प्लेकोप्टेराचं एक्झाम्पल आहे आयसोपर्ला. याला स्टोन फ्लाय असं पण म्हणतात. ठीक आहे. सो ही झाली ऑर्डर 6 प्लेकोप्टेरा. नाव ऑर्डर 7 सोकोप्टेरा. याच्यामध्ये पी हा सायलेंट आहे, पीचा उच्चार नाही होत. सोकोप्टेरा. याच्यामध्ये विंगलेस किंवा फोरविंग्स जे आहेत ते लार्जर असतात. हँडविंग पेक्षा फोरविंग हे लार्जर असतात. याच्यामध्ये अँटिनी लॉंग असते. माउथ पार्ट्स जे ते च्युईंग टाईपचे असतात. याच्यामध्ये सरसी जी आहे ती अब्सेंट असते.
याचं एक्झाम्पल आहे बुक लाईस, ही विंगलेस असते. नंतर बार्क लाईस, या बार्क लाईसला मात्र विंग असतात. सोकोप्टेराचं एक्झाम्पल आहे बुक लाईस, त्याला विंग्स नसतात आणि बार्क लाईसला विंग असतात. ओके, तर हे सोकोप्टेरा च्या इन्सेक्टला काहींना फोरविंग मोठे असतात हँडविंग पेक्षा, आणि काही इन्सेक्ट जे ते विंगलेस असतात, म्हणजे त्यांना विंगच नसतात. हे पहा, यांना म्हणता नायाड इन्सेक्ट. ओके, याच्यामध्ये कोण कोण येतं? ड्रॅगन फ्लाय येतात, मे फ्लाय येतात, कारण त्यांचे जे इमॅच्युअर फॉर्म्स असतात किंवा लाईफस्टाईल ज्या आहेत त्यांच्या, त्या अडल्टपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. आणि इमॅच्युअर जे इन्सेक्ट असतात त्याच्यामध्ये प्युपल स्टेज नसते. बटरफ्लायमध्ये म्हणजे कोश नसतो त्यांच्यामध्ये. बटरफ्लायमध्ये जसे कोश असतात तसे यांच्यामध्ये कोश नसतात. यांच्यामध्ये निम्फ असतात, फक्त निम्फ. आणि निम्फ पासून मग अडल्ट होतो. निम्फ हा यांचा इमॅच्युअर फॉर्म आहे इन्सेक्टचा. त्याच्यामध्ये जनरल अपीअरन्स दिसतो, लाईफस्टाईल दिसते अडल्ट सारखी, पण तो इमॅच्युअर असतो, मॅच्युअर नसतो तो. ओके, सो त्यांना नायाड इन्सेक्ट असं म्हणतात. ठीक आहे, सो आपण त्याचा अर्थ बघितला नायाडचा. तर याच्यामध्ये हे नायाड्स जे यांना ट्रकियल गिल्स असतात. म्हणजे जे इमॅच्युअर इन्सेक्ट असतात, जे मॅच्युअर झालेले नसतात, म्हणजे निम्फ असतात ते निम्फ, त्या निम्फला ट्रकियल गिल्स असतात. ओके, प्लेकोप्टेरामध्ये. आलं लक्षात? नाव नेक्स्ट पाहू आपण मॅलोफॅगा. याच्यामध्ये मॅलोफॅगामध्ये बॉडी स्मॉल असते, याच्यामध्ये हेड मोठं असतं, माउथ पार्ट च्युईंग टाईपचे असतात, याच्यामध्ये डोळे खूप छोटे असतात किंवा डिजनरेटेड असतात, आणि विंगलेस इन्सेक्ट आहे. यांना क्लास्पिंग लेग्स असतात, म्हणजे ते त्या लेग्सने धरून ठेवतात, क्लास्प करून ठेवतात. ओके, हे एक्टोपॅरासायटिक आहे. मॅलोफॅगा इन्सेक्ट जे आहे ते एक्टोपॅरासायटिक आहे. एक्टोपॅरासाइट म्हणजे दुसऱ्या ॲनिमलवरती बसतात, वरती ॲनिमलच्या बॉडीवरती बसतात आणि त्यापासून ते आपला निवारा आणि अन्न मिळवतात. एक्टोपॅरासाइट आहेत. स्किनवरती हे एक्टोपॅरासाइट असतात. स्किनवरती, हेअरवरती, फिदरवरती म्हणजे पिसांमध्ये, सस्तन प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अंगावरती हे एक्टोपॅरासाइट असतात. ओके, तर याचं एक्झाम्पल आहे बर्ड लाईस, म्हणजे पक्ष्यांमध्ये जी एक ऊ दिसते ती ऊ, आणि बायटिंग लाईस ही मॅमल्समध्ये दिसते, म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये दिसते बायटिंग लाईस. हे दोन जे आहे ते मॅलोफॅगामध्ये येतात. ऑर्डर नंबर 8. ओके, नाव ऑर्डर नंबर 9 ॲनोप्ल्युरा. ही ॲनोप्ल्युरा जी आहे याच्यामध्ये विंगलेस बॉडी असते, ब्रॉड असते, फ्लॅट असते, त्याच्यामध्ये स्मॉल हेड आहे. नंतर पिअर्सिंग आणि सकिंगचे माउथ पार्ट्स असतात त्याच्यामध्ये. क्लॉज जे आहेत त्या क्लॉजना क्लिंगिंग म्हणजे असं हुक असतात, त्या हुकमुळे ते केसांना धरून ठेवतात किंवा केसांना टांगलेले राहतात. एक्टोपॅरासाइट आढळतात हे मॅमल्सवरती, म्हणजे सस्तन प्राण्यांवरती हे एक्टोपॅरासाइट आहेत. याचं एक्झाम्पल आहे पेडिक्युलस, म्हणजे ऊ. माणसाच्या केसांमध्ये जी आढळते ती ऊ, ही ॲनोप्ल्युराचा एक्झाम्पल आहे. ऑर्डर ॲनोप्ल्युरा. तिची बॉडी ही पंख नसतात त्या बॉडीला. बॉडी ब्रॉड असते, चौडी असते, फ्लॅट असते, स्मॉल हेड आहे, छोटंसं हेड असतं तिला, आणि तिला पिअर्सिंग आणि सकिंग माउथ पार्ट्स असतात. म्हणजे ती ऊ जी असते ती त्याच्या माउथ पार्ट्सना आपल्या होस्टच्या शरीरामध्ये खुपसते, पिअर्स करते, आणि मग त्यातनं त्याचं रक्त शोषून घेते. ओके, आणि याच्या पायाला क्लॉज असतात. ते क्लॉज केसांना टांगून धरण्यासाठी, टांगल्यासाठी किंवा केसांना धरून ठेवण्यासाठी त्या क्लॉजचा उपयोग होतो. सस्तन प्राण्यांवरती हे एक्टोपॅरासाइट आढळतात.
पेडिक्युलस म्हणजे पेडिक्युलस ह्युमॅनस असं याचं नाव आहे पूर्ण. तर ही माणसांच्या केसामध्ये आढळणारी ऊ आहे, ऊ ह्युमन लाऊस. ती ह्युमन लाऊस ॲनोप्लुरा ह्या ऑर्डरचं एक्झाम्पल आहे. नाव ऑर्डर 10 म्हणजे थायसोनॉप्टेरा. ओके. सो ह्युमन लाऊस आपण बघितली ॲनोप्लुरामध्ये, बरोबर. नाव ऑर्डर 10 10वी ऑर्डर आहे थायसोनॉप्टेरा. थायसोनॉप्टेरामध्ये 2 पेअर असतात, सिमिलर विंग्स असतात, त्याच्यामध्ये फ्रिंगड असतात, त्याच्यामध्ये लॉंग हेअर्स असतात. म्हणजे पंख जे असतात त्या पंखांमध्ये असे केस असतात, लांब लांब असे केस असतात. त्या पंखांच्या मेम्ब्रेनला आधार देण्यासाठी त्याच्यामध्ये हेअर्स असतात. ओके. सारखेच असतात दोघही प्रकार, दोन्ही विंग्स जे आहेत ते सारखेच असतात. 2 जोड्या असतात तर त्या दोन्ही जोड्या सारख्या असतात, एकमेकांसारख्या दिसतात, वेगळ्या नसतात त्या काही. याच्यामध्ये रास्पिंग आणि सकिंग टाईपचे माउथ पार्ट्स असतात. रास्पिंग म्हणजे ते असं ओढून घेतात किंवा खरवडून घेतात, खरवडतात, आणि खरवडल्यानंतर मग त्यातनं जो ज्यूस बाहेर पडतो तो ज्यूस सक करून घेतात. असे माउथ पार्ट्स या थायसोनॉप्टेरामध्ये असतात. याचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स. थ्रिप्स म्हणजे रस शोषणाऱ्या किड्या असतात. या पिकांवरती खूप दिसतात किंवा काही झाडांवरती पण असतात. रस शोषणाऱ्या किड्यांना थ्रिप्स असं म्हणतात. ठीक आहे. तर ही ऑर्डर थायसोनॉप्टेरा झाली. नंतर ची ऑर्डर आहे ती हेमिप्टेरा. हेमिप्टेरा हे विंगलेस असतात, एक तर नाही तर 2 पेअर असतात विंगचे. ओके. विंग म्हणजे पंख तुम्हाला माहिती आहे. तर या हेमिप्टेराच्या इन्सेक्टला पंख असतात किंवा म्हणजे 2 पेअर असतात, पंखांच्या 2 जोड्या असतात, नाही तर पंख नसतात. फोरविंग जे आहेत ते जाड असतात, बेसला जाड असतात आणि मेम्ब्रॅनस असतात, टिपला मेम्ब्रॅनस असतात. ओके. याचे माउथ पार्ट्स जे आहेत ते पिअर्सिंग आणि सकिंग टाईप आहे. म्हणजे ते माउथ पार्ट्स ते शरीरामध्ये घुसवतात दुसऱ्याच्या आणि त्यातनं ज्यूस जो आहे तो सक करतात. त्याला बीक म्हणजे चोचीसारखा असा भाग तयार झालेला असतो यांच्या माउथ पार्ट्सला. हेमिप्टेराच्या इन्सेक्टला चोचीसारखा भाग तयार झालेला असतो. याचा एक्झाम्पल आहे बेडबग म्हणजे ढेकूण आणि वॉटर स्कॉर्पियन. पाण्यामध्ये असतो हा वॉटर स्कॉर्पियन, विंचू सारखा दिसतो. ओके. त्याला वॉटर स्कॉर्पियन असं म्हणतात. आणि बेडबग तुम्हाला माहिती आहे, बेडबग म्हणजे ढेकूण. ओके. तर हे दोघं जे आहेत ते हेमिप्टेराचे एक्झाम्पल आहेत. नाव ऑर्डर नंबर 12 हे होमोप्टेरा आहे. होमोप्टेरा म्हणजे याच्यामध्ये पंख नसलेले किंवा 2 जोड्या पंख असलेले असे कीटक असतात. याच्यामध्ये एकसारखे मेम्ब्रेनस विंग्ज असतात, मेम्ब्रेनने बनलेले असतात, ट्रान्सपरंट असतात ते. याचे माउथ पार्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये पिअर्सिंग किंवा सकिंग अशी बीक असते, चोचीसारखा भाग असतो माउथ पार्टचा. पिअर्सिंग म्हणजे खुपसणे आणि सकिंग म्हणजे शोषून घेणे. अशा प्रकारचे त्याचे माउथ पार्ट्स असतात, म्हणजे तोंडाचा भाग असतो. तर तोंड तो खुपसतो आणि त्यातनं रस शोषून घेतो. याचं एक्झाम्पल आहे सिकाडा, नंतर अफिड्स, नंतर स्केल इन्सेक्ट. हे सगळे याच्यामध्ये येतात. हे सगळे पेस्ट आहेत, म्हणजे दुसऱ्या झाडांवरती हे जगत असतात, झाडांवरती जगत असतात, हे झाडांचं नुकसान करतात. हे नाव ही डिव्हिजन 1 पाहिली आपण. आता डिव्हिजन 2 एंडोप्टेरिकोटा. याला होलोमेटाबोला असं पण म्हणतात. याचे विंग्स जे आहेत ते इंटरनली डेव्हलप असतात आणि प्युपल केसमध्येच ते विंग्स डेव्हलप झालेले असतात. याचं मेटामॉर्फोसिस कम्प्लीट असतं. याच्यामध्ये लार्व्हल स्टेजेस असतात, प्युपल स्टेजेस असतात, म्हणजे अळी पण असते याच्यामध्ये आणि कोश पण असतो. याच्या 2 ऑर्डर खालील प्रमाणे ऑर्डर पडतात. याच्या पहिलं आहे न्यूरोप्टेरा. ओके. तर न्यूरोप्टेरामध्ये याचे पंख जे असतात ते खूप मोठे असतात, मेम्ब्रॅनस असतात आणि त्याच्या बऱ्याचशा व्हेन्स असतात त्या पंखांमध्ये. म्हणजे त्या पंखाच्या मेम्ब्रेनला आधार देण्यासाठी त्याच्यामध्ये व्हेन्स असतात काळ्या रंगाच्या अशा. नंतर त्यांचे अँटेना लॉंग असतात, चुईंग माउथ पार्ट्स असतात.
आणि त्याच्यामध्ये सरसाय ॲब्सेंट असतात. म्हणजे ॲब्डॉमेनच्या शेवटी जो असा एक केसासारखा भाग असतो त्याला सरसाय म्हणतात. या सरसाय यांच्यामध्ये नसतात. याची लार्व्ही ही कार्निवोरस आहे, म्हणजे ती दुसऱ्या इन्सेक्टवरती किंवा दुसऱ्या प्राण्यांवरती जगते. ॲब्डॉमिनल गिल्स दिसतात ॲक्वॅटिक लार्व्हीमध्ये, ती लार्व्ही पाण्यामध्ये राहत असते. ओके, याचं एक्झाम्पल आहे क्रायसोपा, याला लेस विंग असं म्हणतात. हा बेनिफिशियल इन्सेक्ट आहे, याच्यापासून फायदा होतो आपल्याला, दुसऱ्या इन्सेक्टना हा खाऊन जातो, लार्व्ही कार्निवोरस असल्यामुळे. आणि दुसरं आहे मॅर्मेलियॉन म्हणजे अँटलियॉन. ओके, तर हे ऑर्डर न्यूरोप्टेराचे एक्झाम्पल झाले, क्रायसोपा आणि मॅर्मेलियॉन. नंतर दुसरी ऑर्डर कोलिओप्टेरा. या कोलिओप्टेरामध्ये पुढचे जे पंख असतात ते लेदरी असतात, लेदर सारखे दिसतात, चामड्यासारखे. आणि मागचे पंख जे ते मेम्ब्रेनस असतात आणि घडी करून शरीरावरती धरलेले असतात. याची अँटिनी मॉडिफाईड असते. याचे माउथ पार्ट च्युईंग टाईपचे आहेत, म्हणजे ते अन्नच चरवण करतात आणि त्या अन्नाचा लगदा बनवतात. च्युईंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. याचं एक्झाम्पल आहे बीटल्स, सगळे बीटल्स. ओके, नाव ऑर्डर तिसरी मेकोप्टेरा. याच्यामध्ये विंग्स हे लांब असतात, नॅरो असतात, म्हणजे आखूड असतात आणि मेम्ब्रेनस असतात. त्याला मेम्ब्रेन ट्रान्सपरंट असं मेम्ब्रेन असतं. माउथ पार्ट्स यांचे च्युईंग टाईपचे. च्युईंग टाईप म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. आणि प्रोलॉंग्ड बीक असते यांना, लांब अशी तोंडाची चोचीसारखा भाग असतो. मेल टिप जर समजा ॲब्डॉमेनचं पाहिलं तर ते वाकलेलं असतं, त्याला स्टिंग असते. ओके, म्हणजे दंश करण्याचं साधन असतं. याचं एक्झाम्पल आहे पॅनोरपा म्हणजे स्कॉर्पियन फ्लाय. ओके, तर हे झालं मेकोप्टेरा, तिसरी ऑर्डर. आता चौथी ऑर्डर आहे ट्रायकोप्टेरा. या ट्रायकोप्टेरामध्ये विंग्स लांब असतात आणि हेअरी असतात. नंतर फोल्डेड असतात, रूफ लाईक फोल्डेड विंग्स असतात. ॲब्डॉमेनच्या वरती त्यांचा असा पूर्ण पंख धरलेले असतात, ते फोल्ड करून धरलेले असतात. अँटेनी यांची लॉंग असते. नंतर रुडिमेंटरी माउथ पार्ट्स असतात याच्यामध्ये. लार्व्हा ही कोशामध्ये जाते. फॉरेन पार्टिकलची ट्यूब जी असते त्या ट्यूबमध्ये घुसते आणि त्याचा कोश तयार करते ती. याचं एक्झाम्पल आहे कॅडिस फ्लाईज. ओके, ट्रायकोप्टेराचा एक्झाम्पल आहे कॅडिस फ्लाईज. नाव ऑर्डर 5 लेपिडोप्टेरा. लेपिडोप्टेरामध्ये विंग्स जे आहेत ते मेम्ब्रेनस असतात आणि ओव्हरलॅपिंग स्केल्स वरती कव्हर झालेले असतात ते. ओके, माउथ पार्ट्स यांचे सकिंग असतात किंवा हेडच्या खाली कॉइल्ड असतात. ओके, त्यांचे माउथ पार्ट हे असे कॉइल करून ठेवलेले असतात हेडच्या खाली. लार्व्हल स्टेज याला कॅटरपिलर असं म्हणतात. त्यांना च्युईंग माउथ पार्ट्स असतात कॅटरपिलरला. याचं एक्झाम्पल आहे बटरफ्लाईज आणि मॉथ्स म्हणजे फुलपाखरू. आणि रात्री आढळणारे जे फुलपाखरू असतात त्यांना मॉथ म्हणतात. ओके, सो लेपिडोप्टेराचं एक्झाम्पल आहे बटरफ्लाईज, सगळे प्रकारचे बटरफ्लाईज आणि मॉथ्स. नाव ऑर्डर डिप्टेरा. 6 नंबरची ऑर्डर आहे ही डिप्टेरा. एक पेअर असतं विंगचं फक्त. हँड विंग्स हे नॉब सारखे असतात, हाल्टर सारखे असतात. माउथ पार्ट्स जे आहेत यांचे पिअर्सिंग आणि सकिंग टाईप असतात किंवा स्पॉन्जिन टाईप असतात. लार्व्हा यांची लिम्बलेस असते, वर्म लाईक असते, त्याला मॅगट असं म्हणतात. हे लार्व्हाचे प्रकार आहे मॅगट, कॅटरपिलर. कॅटरपिलरला पाय असतात आणि मॅगटला बिलकुल पाय नसतात, लिंब काहीच नसतात, त्याला वर्म सारखी दिसते ती. ओके, सो याचं एक्झाम्पल आहे मस्का म्हणजे हाऊस फ्लाय. मस्का डोमॅस्टिका हे हाऊस फ्लायचं नाव आहे. मस्का हे जिनस आहे, डोमॅस्टिका हे स्पेसिस आहे. सो मस्का म्हणजे हाऊस फ्लाय. नंतर क्युलेक्स हे मॉस्किटो आहे, हा पण डिप्टेराचा आहे. ओके, नाव हायमेनोप्टेरा.
ऑर्डर नंबर 7 हायमेनॉप्टेरा. याच्यामध्ये 2 पेअर असतात सिमिलर किंवा मेम्ब्रेनस विंग्सचे. ओके, प्रत्येक साईडला हुक असतं. ओके, आणि फ्लाईटमध्ये ते एकमेकांना विंग्स जे आहेत ते धरून ठेवलेले असतात त्या हुकमुळे. ओके, सो मेम्ब्रेनस विंग्स असतात त्याच्यावरती. माउथ पार्ट्स जे आहेत ते सकिंग टाईपचे असतात किंवा च्युईंग टाईपचे असतात. याच्यावरती ओव्हिपॉझिटर असतं, फिमेलमध्ये ओव्हिपॉझिटर असतं आणि त्यात पिअर्सिंग अशी स्टिंग तयार झालेली असते. ओके, हायमेनॉप्टेरामध्ये स्टिंग म्हणजे दंश करण्यासाठी वापरतात ते. स्टिंग म्हणजे डंख मारतं त्यामुळे ती. ओके, तर ते ओव्हिपॉझिटर त्याचं फिमेलचं ते त्यापासून स्टिंग तयार झालेली असते. हायली स्पेशलाइज्ड इन्सेक्ट आहे हायमेनॉप्टेराचे आणि त्यांच्यामध्ये सोशल बिहेवियर पण असतं. ओके, तर याचं एक्झाम्पल आहे एपिस, व्हेस्पा आणि अँट, म्हणजे मधमाशा याच्यामध्ये येतात. ओके, मधमाशा या हायमेनॉप्टेरामध्ये येतात. एपिस हे मधमाशांचं नाव आहे. एपिस डॉर्सेटा, एपिस सेराना इंडिका, एपिस मेलिफेरा. नंतर SYBSC ला तुम्हाला हे शिकायला सगळं येईल, मधुमक्षिका पालन. सो एपिस हे याच्यामध्ये येतं. ठीक आहे. नाव ऑर्डर सायफेनॉप्टेरा. हे स्मॉल असतात, लॅटरली फ्लॅटन्ड असतात हे, आणि सेकंडरली विंगलेस असतात. हे सायफेनॉप्टेरा जे असतात ते स्मॉल असतात, इन्सेक्ट छोटे असतात. दोन्ही बाजूंनी लॅटरल साईडने फ्लॅटन म्हणजे चपटे असतात आणि त्यांच्यामध्ये नंतर ते विंग्स जे आहेत ते लॉस होऊन जातात, सेकंडरली विंगलेस. माउथ पार्ट्स यांचे पिअर्सिंग आणि सकिंग टाईप असतात, म्हणजे ते खुपसतात आणि शोषून घेतात. लेग्स यांचे लॉंग असतात आणि लिपिंग असतात. एक्टोपॅरासाइट आहेत हे सायफेनॉप्टेराचे इन्सेक्ट. हे एक्टोपॅरासाइट असतात, म्हणजे होस्टच्या बॉडीवरती आढळतात, बर्ड्सवरती आणि मॅमल्सवरती, म्हणजे पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्यावरती हे एक्टोपॅरासाइट दिसून येतात. याचं एक्झाम्पल आहे पुलेक्स आणि झिनोप्सिला, म्हणजे फ्लीज आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फ्लीला आपण पिसू म्हणतो, पिसू आहेत या सगळ्या. ओके, नंतर सब फायलम ऑनिकोफोरा. हे टेरेस्ट्रियल आहे, म्हणजे जमिनीवरती आढळतात, एकदम प्रिमिटिव्ह आहे, वर्म सारखे दिसतात. त्यांचं सेगमेंटेशन नसतं, सेगमेंटेड नाही आहे, ते अनसेगमेंटेड आहे. याच्यावरती सिंगल पेअर्स दिसतात अँटिनीचे. नंतर आईज असतात, जॉज असतात. याच्यावरती न्यूमरस स्टम्पी अनजॉइंटेड क्लॉज असतात किंवा लेग्स असतात. याचं एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. ओके, सो पेरिपॅटस हा जो इन्सेक्ट आहे हा ऑनिकोफोराचा असतो. नाव सब फायलम 5 टार्डिग्रॅडा. सब फायलम आहे हा ऑनिकोफोरा. नंतर हा दुसरा सब फायलम टार्डिग्रॅडा. ऑर्थ्रोपोडाचे सब फायलम येथे. ओके, याच्यामध्ये अँटिनी नसते टार्डिग्रॅडामध्ये, मायन्यूट आणि ॲक्वॅटिक असतात हे. माउथ यांचं रिट्रॅक्टाईल आहे, त्याच्यामध्ये पेअर ऑफ हॉर्नी स्टायलेट्स दिसतात. 4 पेअर दिसतात याच्यामध्ये. स्टम्पी असतात, अनजॉइंटेड असतात आणि क्लाउड लेग्स असतात त्याच्यावरती. याच्यामध्ये रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी आणि एक्सक्रिटरी ऑर्गन्स असतात. हे सगळे अब्सेंट असतात याच्यामध्ये. टार्डिग्रॅडामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन, सर्क्युलेटरी ऑर्गन आणि एक्सक्रिटरी ऑर्गन अब्सेंट असतात. याचं एक्झाम्पल आहे मॅक्रोबेलॉस, मॅक्रोबायोलस म्हणजे वॉटर बियर. नाव सब फायलम 6 पेंटॅस्टोमिडा. ओके, हा व्हर्मीफॉर्म आहे. व्हर्मीफॉर्म इन्सेक्ट आहे हा, अनसेगमेंटेड असतो. पॅरासायटिक वर्म्स याच्यामध्ये दिसतात. अँटिनी अब्सेंट असते याच्यामध्ये. रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी आणि एक्सक्रिटरी ऑर्गन्स पण अब्सेंट असतात पेंटॅस्टोमिडामध्ये. याचं एक्झाम्पल आहे लिंग्युटुला म्हणजे टंग वर्म.
जिभेसारखा दिसतो तो. ओके. नंतर ऑर्डर 7 पायक्नोगोनिडा, हे स्मॉल असतात, मरीने आणि स्पायडर लाईक आहे. याच्यामध्ये व्हेस्टिजियल ॲब्डोमेन दिसते. ओके. माउथ जे आहे ते लॉंग प्रोबॉसिस वरती असतं. माउथला म्हणजे तोंडाला लॉंग असं प्रोबॉसिस असतं. प्रोबॉसिस म्हणजे काय, त्यांचा तो वरचा ओठ असतो तो असा लांब असतो, एकदम पॉइंटेड असतो, त्याला प्रोबॉसिस असं म्हणतात. अपेंडेज यांचे चेलिसेरी, याच्यावरती चेलिसेरी सारखे म्हणजे अपेंडेजेस मध्ये त्याला चेरिसेली असते. नंतर पेडिपाल्स असतात, ओव्हिजिरस लेग्स असतात 1 पेअर. नंतर लॉंग असे वॉकिंग लेग्स असतात, 4 ते 12 पेअर्स असतात ते. ओके. आणि याच्यामध्ये रेस्पिरेटरी आणि एक्सक्रिटरी सिस्टीम्स नसतात. याचं एक्झाम्पल आहे नायनोगोनम किंवा निम्फॉन, म्हणजे सी स्पायडर. सी स्पायडर याच्यामध्ये येतो. ओके. सो ही ऑर्डर 7वी झाली पायक्नोगोनिडा. ओके. सो हे सगळं क्लासिफिकेशन आपण आर्थ्रोपोडाचं पाहिलं. ठीक आहे. आता व्हिजन इन आर्थ्रोपोडा हा एक टॉपिक आहे. व्हिजन म्हणजे काय, तर याच्यामध्ये दिसतं कसं, इन्सेक्टला दिसतं कसं. व्हिजन म्हणजे काय, इन्सेक्टला दिसतं कसं, ते याच्यामध्ये शिकवलं जातं. व्हिजन म्हणजे त्यांची दृष्टी. ओके. दृष्टी, व्हिजन म्हणजे दृष्टी. म्हणजे आर्थ्रोपोडामध्ये ते इन्सेक्ट कसे पाहतात हा तो टॉपिक आहे, व्हिजन इन आर्थ्रोपोडा. ओके. नंतर पुढचा टॉपिक आहे मेटामॉर्फोसिस इन इन्सेक्ट, म्हणजे त्यांची वाढीची अवस्था कोणती कोणती असते. मेटामॉर्फोसिस मध्ये वाढीच्या अवस्था सगळ्या शिकवल्या जातात. तर तो मेटामॉर्फोसिस इन इन्सेक्ट हा दुसरा टॉपिक याच्यामध्ये पुढचा येतो. ओके. आणि त्याच्या पुढे मग हे सगळे मेटामॉर्फोसिसचे प्रकार आहे. ओके. मग तुमचं हे चॅप्टर संपतं. सो मेटामॉर्फोसिस इन इन्सेक्ट आणि व्हिजन इन आर्थ्रोपोडा असे 2 जनरल टॉपिक आहे याचे. तर हे दोन्ही जनरल टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया, व्हिजन इन आर्थ्रोपोडा आणि मेटामॉर्फोसिस इन इन्सेक्ट. ओके. तर इन्सेक्टमध्ये एवढ्या ऑर्डर्स, एवढे सब क्लास, एवढे सगळे सब फायलम आपण बघितले. तर हा आर्थ्रोपोडा हा जो फायलम आहे हा सगळ्यात मोठा फायलम आहे आणि याच्यामध्ये सगळे कीटक म्हणजे 6 पायाचे प्राणी येतात. ओके. यातले बरेचसे कीटक माणसाला त्रास देतात, म्हणजे माणसावरती ते पेस्ट म्हणजे माणसाच्या संपत्तीचं नुकसान करतात. पेस्ट असतात, ते पेस्ट असतात म्हणजे ते धान्याची नासाडी करतात. बरेचसे किडे जे ते धान्याचं पीठ करून टाकतात. नंतर बरेचसे किडे जे आहे ते कपाशीचं नुकसान करतात. हरभरा, तूर असं पिकांचं नुकसान करतात. नंतर भेंडी याच्यावरती पण खूप किडे असतात आणि ते खूप किडे नुकसान करतात. तर हे सगळे पेस्ट जे आहेत ते आर्थ्रोपोडामध्ये येतात, इन्सेक्टामध्ये येतात. तर म्हणून एंटॉमॉलॉजी हा एक स्पेशल सब्जेक्ट आहे. तुम्ही SYBSCला जर गेले तर एपिकल्चर हा स्पेशल सब्जेक्ट घ्या. TYBSCला झुलॉजी करा, MSc झुलॉजी करा, म्हणजे तुम्हाला MSc झुलॉजीमध्ये एंटॉमॉलॉजी शिकायला मिळेल. आणि मग तुम्हाला शेतामधले सगळे किडे जे आहे ते समजतील की कोणते किडे आहेत आणि ते कोणत्या किड्यांच्या कोणत्या कोणत्या अवस्था असतात आणि त्या कोणत्या अवस्था त्या पिकाला नुकसान देह असतात आणि नुकसान देऊन त्या अवस्था ह्या मग आपण कंट्रोल कशा करायच्या आणि पिकांचं नुकसान होण्यापासून पिकांना कसं वाचवायचं हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळेल. सो MSc झुलॉजीची डिमांड ही जास्त आहे
MSc केमिस्ट्रीपेक्षा एवढं लक्षात ठेवा. MSc केमिस्ट्री खूप मुलांनी केलेलं आहे आणि खूप मुलं त्याच्यामध्ये करतात. पण MSc झुलॉजी जर झालं तर तुम्हाला प्रोफेसरशिप पण मिळेल, नंतर मलेरिया डिपार्टमेंटमध्ये नोकरी पण मिळेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये पेस्ट कंट्रोल ऑफिसर म्हणून सुद्धा तुम्हाला हे मिळेल, ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. सो हे सगळं झुलॉजी. नंतर तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनू शकता किंवा तुम्ही नॅशनल जिओग्राफी, ॲनिमल प्लॅनेट सारख्या ठिकाणी नोकरी करू शकता आणि तुम्हाला वाईल्ड लाईफमध्ये काम करता येऊ शकतं. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकता. वन्यजीव म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक स्पेशल भाग आहे, तर त्या भागामध्ये सगळ्या वन्यजीवांचं संरक्षण कसं करायचं इथे तुमचा नंबर लागू शकतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. सो हे सगळं जे आहे ते MSc झुलॉजीचे फायदे. तुम्ही पुढच्या वर्षी झुलॉजीमध्ये एपिकल्चर स्पेशल सब्जेक्ट घ्या, TYBSc ला झुलॉजी करा, म्हणजे तुम्हाला हे सगळं शिकायला मिळू शकतं. ठीक आहे. व्हिजन इन आर्थ्रोपोडा आणि मेटामॉर्फोसिस इन इन्सेक्ट हे जनरल टॉपिक्स आहेत 2 ह्या युनिटमधले. हे जनरल टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आता इथे थांबूया. ठीक आहे. ओके, बाय.